पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जवळजवळ 14 जण विषारी दारू पिऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर हडपसर परिसरामध्येही 5 जण या ठिकाणी विषारी दारू पिऊन या ठिकाणी मृत्युमुखी झालेले आहे। गेले अनेक वर्ष या हडपसर परिसरामध्ये बेकायदेशीर हातभट्टीचे दारूचे धंदे या ठिकाणी असतानासुद्धा जाणून बुणून या ठिकाणी पोलिसांचं या ठिकाणी दुर्लक्ष होते। योगेश वानखडे म्हणून कोण आहे तो लगेच शरणागत होतोय। ही मोठी साखळी या ठिकाणी असल्याचे समजतंय। या ठिकाणी जे अन्न पुरवठा औषध आयुक्त आहे तुकारामजी मुंडे यांना बी आम्ही त्या ठिकाणी पत्र देणार आहे आणि त्याची सखोल चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे। त्यामध्ये काही लोकांचा याच्या ठिकाणी हात असल्याचं बी कळतंय। त्याचबरोबर गेले अनेक वर्ष या ठिकाणी हडपसर परिसरात वेगवेगळे दारूचे धंदे असताना अनेक पक्षाने या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन करून सुद्धा पोलीस का दुर्लक्ष करते ह्याचा जाब विचारण्यासाठी आज पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी हडपसर पोलीस स्टेशनवर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि लवकरात लवकर जे कोणी आरोपी ह्याच्यात आहे योगेश वानखडे असतील कोण अजून उरुळी कांचनचा कोण एक दारू धंदेवाला आहे ह्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा ह्या ठिकाणी झाले पाहिजे। आणि जो कोणी दारू घेऊन या ठिकाणी जे काही नागरिक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत हडपसर त्यांनाही आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी आर्थिक मदतही करतोय। पुणे पोलिसांनी तुम्हाला नाव सांगितलं का? सकाळपासून त्या व्यक्तीचंच नाव सांगण्यात येत नाही। पुणे पोलिसाच्या आशीर्वादाने जर धंदे चालू आहेत तर मग त्यांना नावही माहीत असेल ना कोण व्यवसाय करतो। आता आम्ही पोलिसांशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की योगेश वानखडे म्हणून कोण दारू विकत तो एक आहे आणि उरुळी कांचनचा कोण प्रजापती म्हणून एक नाव आहे ते एक समोर येतं आहे। परंतु जो कोणी या ठिकाणी हडपसर परिसरामधला कोणीही व्यक्ती असो तो कुठलाही मोठा असो कुठल्या राजकीय पक्षाचा असो जोपर्यंत त्याच्या कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत शिवसेना या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केल्यानंतर कारवाई केली। मी तुम्हाला मगाशी सांगितलं गेले अनेक वर्षापासून हडपसर पुणे शहरामध्ये बेकायदेशीर हातभट्टीचे दारूचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वेळा अशा घटना घडलेल्या होत्या। पण दुर्दैवाने ही मोठी घटना घडल्यामुळे पोलिसांनी जातीने त्या ठिकाणी लक्ष दिले पाहिजे। पोलिसांना सगळं माहीत असं पुढे हातभट्टीचे धंदे पोलिसांनी जाणून याच्याकडे दुर्लक्ष करते। याच्यात एक्साईज डिपार्टमेंटचा बी काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचं या ठिकाणी समजते। म्हणून ताबडतोब ह्या लोकांवर कडक ते कडक कारवाई या ठिकाणी केली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।